नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. आज या स्वयंपाकघरात तुम्हाला उन्हाळ्याचा थकवा दूर करणारा थंडगार क्रीमी मँगो मिल्कशेक कसा बनवायचा ते पाहायला मिळणार आहे. चला तर मग आजच्या या छान अशा रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 हापूस आंब्याच्या फोडी घेतलेल्या आहेत. अर्धा लिटर उकळून थंड केलेले दूध घेतलेलं आहे. थोडंसं दूध घालूया. मिल्कशेकसाठी साय घ्यायची नाही आहे. मिल्कशेकवर तेलकट थर येऊ शकतो. तसेच दूध कोमट किंवा गरम घ्यायचं नाही आहे. दूध कोमट किंवा गरम घातल्यावर मिल्कशेकवर त्याच्या बारीक फुटलेल्या गुठळ्या दिसतील. भांड्याला झाकण लावून 15 ते 20 सेकंद फिरवून घेऊयात. 15 ते 20 सेकंद फिरवल्यानंतर 4 चमचे साखर घालूया. शिल्लक ठेवलेले दूधही घालूया आणि 2 ते 3 मिनिटे फिरवून घेऊयात. हापूस आंबे गोड असल्यामुळे साखर 4 चमचे घातलेली आहे. जर तुम्हाला मिल्कशेक कमी गोड प्यायला आवडत असेल तर साखर कमी घाला किंवा जास्त गोड प्यायला आवडत असेल तर 4 चमच्याऐवजी 5 ते 5.5 चमचे साखर घाला. 3 ते 4 मिनिटे फिरवून झाल्यानंतर झाकण काढूयात. मिल्कशेक तुम्ही पाहू शकता याचं टेक्स्चर किती छान सुंदर आणि दाटसर क्रीमी आलेलं आहे. उंच काचेच्या ग्लासमध्ये मिल्कशेक ओतूया. वरून सजावटीसाठी बारीक चिरलेल्या आंब्याच्या फोडी आणि चेरीसुद्धा चिरून घालूया. हवं असल्यास आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूटसुद्धा घालू शकता. थंडगार क्रीमी दाटसर मँगो मिल्कशेक पिण्यासाठी तयार झालेला आहे. असा मिल्कशेक तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. उन्हाळ्यात या मिल्कशेकचा आनंद घेऊन उन्हाळ्याचा थकवा दूर करा. चला तर मग आजची ही छानशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.